4K. चला विद्यार्थी मित्रांनो, आज जे आहे आपण या ठिकाणी भाषा म्हणजे काय किंवा ह्या भाषेची निर्मिती कशी झालेली आहे, भाषा कशी तयार झालेली आहे, ही गोष्ट या ठिकाणी पाहणार आहोत. लक्षात येते म्हणजे एकदम आपण बेसिकपासून जर सगळ्या गोष्टी जर करत जर गेलो तर आपला परीक्षेमध्ये निकाल जो आहे हा 100% येतो. ठीक आहे. मग त्याच्यासाठी जे आहे आपला प्रत्येक मुद्दा या ठिकाणी फार मुळापासून माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण व्याकरण बिकरण शिकणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला जे आहे ना भाऊ, तर या ठिकाणी भाषा म्हणजे काय हे माहिती असणं लय गरजेचं आहे. ठीक आहे. हां, किंवा या भाषेची जी आहे या भाषेची निर्मिती कशी झालेली आहे हा देखील मुद्दा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. किंवा ह्याच्या निर्मितीची प्रक्रिया काय आहे हे पण आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर हे जर माहिती जर नसेल तर मग आपण भाषेचं व्याकरण शिकणार आहोत. ठीक आहे. हां, तर अगोदर आपल्याला भाषा म्हणजे काय हेच जर माहिती जर नसेल तर तिचं व्याकरण काय आपल्या लक्षात राहणार आहे. लक्षात येतं आहे. तर त्याच्यामुळं आपण आता एक एक मुद्दा या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. पहा, तर तुम्हाला मी सर्वप्रथम ही गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे की सुरुवातीला जी आहे ज्या आदिमानवाच्या काळामध्ये जे आहे ही कुठल्याही प्रकारची भाषाच अस्तित्वामध्ये नव्हती, एकही भाषा नव्हती. लक्षात येतं आहे. ठीक आहे. ना इंग्रजी होती, ना मराठी होती, ना संस्कृत होती, ना फ्रेंच होती, ना जर्मन होती, ना इटालियन होती, ना चायनीज होती. कोणतीही भाषा जगामध्ये अस्तित्वात नव्हतीच. लक्षात येतं आहे. पण मी कधी म्हणालो 2020मध्ये 2021मध्ये 2022ची मी गोष्ट करायलो का? तर अजिबात नाही. तर आदिमानवाच्या काळामध्ये ठीक आहे म्हणजे आदिमानवाच्या काळामध्ये जी आहे ही भाषा अजिबात अस्तित्वात नव्हती. लक्षात येतं आहे. तर का नव्हती, मग ही भाषा निर्माण कशी झाली हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. ठीक आहे. तर आता सर्वप्रथम आपण ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेऊयात. पहा, हा जो आदिमानव होता, ठीक आहे, तर हा आदिमानव भाषा नसण्याचं कारण काय आहे पहा, आणि ती निर्माण कशी झाली हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा जो आदिमानव जो होता ना, तर हा आदिमानव काय करत होता माहिती आहे का? रानावनामध्ये, कड्या कपाऱ्यामध्ये, डोंगर दऱ्यामध्ये हा वस्ती करून राहत होता. आणि तो विखुरलेल्या अवस्थेमध्ये होता. कसा होता? एकदम असा विखुरलेल्या अवस्थेमध्ये होता. ठीक आहे. तो एकत्र येऊन राहत नव्हता. लक्षात येतंय. तो विखुरलेल्या अवस्थेमध्ये राहत होता. मग विखुरलेल्या अवस्थेमध्ये राहत असेल, रानावनामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये, कड्या कपाऱ्यामध्ये जर राहत जर असेल तर त्याला बोलायची गरजच पडत नव्हती ना बाबा. मग त्याला बोलायची गरजच पडत नव्हती म्हणून जगात कोणतीच भाषा अस्तित्वात नव्हती. हा मुद्दा लक्षात आला का? ठीक आहे. हां, आणि त्याला बोलण्याची गरज पडत नव्हती. त्याला बोलण्याची गरज पडत नव्हती म्हणून त्या ठिकाणी भाषेची गरजच पडली नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी हा आदिमानव रानावनात, दऱ्याखोऱ्यात, कड्या कपाऱ्यामध्ये राहत असल्यामुळे आणि विखुरलेल्या अवस्थेमध्ये राहत असल्यामुळे त्याला भाषा बोलण्याची गरजच पडली नाही. लक्षात येतंय. मग या ठिकाणी जे आहे काय झालं पहा, कालांतराने राजांनो शेतीचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला. ठीक आहे. आणि शेतीचा शोध लागल्याच्या नंतर काय झालं माहिती आहे का? शेतीचा शोध लागल्याच्या नंतर हा विखुरलेला जो मानव होता, हा विखुरलेला मानव त्या ठिकाणी ही शेती करण्यासाठी एकत्र यायला लागला. ठीक आहे. शेती करण्यासाठी काय करायला लागला भाऊ? तो एकत्र यायला लागला. आणि हा एकत्र येत असताना मग आता मला सांगा, हा एकत्र आल्याच्या नंतर समजा ठेवका हे असे माणसं आली एकत्र. ठीक आहे. एकत्र आल्यावर ही जात गपची बसत्या का? बसत्या का गपची? नाही. ठीक आहे. मग एकत्र आल्याच्या नंतर जे आहे यांना जे आहे भाऊ भाषेची गरज पडली. भाषा बोलण्याची जी आहे ती गरज पडली. आणि गरज ही शोधाची जननी असते. बरोबर आहे. गरज ही काय असते? गरज ही शोधाची जननी असते. आणि या गरजेमधून जे आहे म्हणजे ही गरज कुणाची? तर मानवाची. म्हणजे मानवाच्या गरजेतून जी आहे ही भाषा उत्पन्न झालेली आहे. मग आता ही भाषा उत्पन्न झाली कशी तो मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण ही गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे. मी तुम्हाला काय म्हटलं की हा आदिमानव जो आहे हा आदिमानव कुठं राहत होता रे बा? रानावनात, दऱ्याखोऱ्यात. ठीक आहे. जंगलात. ठीक आहे. कुठेही तो राहत होता. ठीक आहे. हां, मग तो विखुरलेल्या अवस्थेमध्ये राहत होता. ठीक आहे. आणि मग आता इथं झालं काय ते पहा. ठीक आहे. हा जो मानव होता हा रानावनात, दऱ्याखोऱ्यात, कड्या कपाऱ्यात राहत असल्यामुळे आणि तो जंगलात राहत असल्यामुळे तो जंगली प्राण्यांच्या देखील सहवासामध्ये यायचा, पशु पक्ष्यांच्या सहवासामध्ये यायचा. मग ह्यानं काय सुरू केलं माहिती आहे का? ठीक आहे. याला ज्या वेळेला गरज पडली का, गरज पडल्याच्या नंतर हे मानवले खतरनाक ह्यानं सुरू केलं पहा आवाज काढायला.
काय करायला? आवाज काढायला. ह्या आवाजाला दुसरा शब्द आहे पहा ध्वनी. आवाजाला दुसरा शब्द काय आहे? ध्वनी हा शब्द आहे. लक्षात येतंय? मग यानं काय केलं? असा आवाज किंवा विशिष्ट प्रकारचे ध्वनी काढायला सुरू केलं. मग हे ध्वनी कसा काढायला लागला? समजा कुत्र्यानं भॉ भॉ केलं की हे भॉ भॉ करायला लागलं. मांजरानं म्याव म्याव केलं की हे म्याव म्याव करायला लागलं. कावळ्यानं काव काव केलं की हे काव काव करायला लागलं. लक्षात आलं का? ठीक आहे. झाडांची सळसळ, वाऱ्यांची झुळझुळ, ठीक आहे. म्हणजे हे सगळे आवाज जे आहेत ह्याच्या कानावरती पडायला लागले आणि ह्याच्या कानावर जसे आवाज पडतील तसे आवाज हे काढायला लागलं. मग काढायला लागल्याच्या नंतर ह्याला कळालं की माझ्या स्वर यंत्रामध्ये काय आहे बाबा? ध्वनी आहे किंवा आवाज आहे. हे त्याला त्या ठिकाणी कळायला लागलं. आणि मग हे त्याला त्या ठिकाणी कळल्याच्या नंतर पुन्हा आणखीन त्याच्या हे लक्षात आलं पहा, त्यानं काढायचा असा ध्वनी भॉ भॉ, काव काव, म्याव म्याव, पण हा सगळा ध्वनी हवेमध्ये नष्ट होऊन जायचा. ठीक आहे. त्या ध्वनीला असं पकडूनच ठेवता यायचं नाही बरं का. मग आता या ठिकाणी पहा, त्याच्या लक्षात काय आलं माहिती आहे का? हा ध्वनी जो आहे हा ध्वनी हवेत विरून जातो. हवेत विरून जातो. हवेत विरून जातो म्हणजेच काय होतो? तर नष्ट होतो. ठीक आहे. आपल्या मुखातून तुम्ही कोणताही ध्वनी काढा, कोणताही आवाज काढा, तो हवेमध्ये काय होत असतो? बरोबर हो, विरून जात असतो. हवेमध्ये तो नष्ट होऊन जात असतो. लक्षात येते का? आता उदाहरणार्थ बघा बरं, मी या ठिकाणी असं म्हणलो आ ई ई, हे अशा प्रकारचे मी ध्वनी काढले, पण ते तुम्हाला दिसले का? ना मला दिसले ना तुम्हाला दिसले. मग गेले कुठं? तर या हवेमध्ये ते काय झाले भाऊ? विरून गेले किंवा नष्ट होऊन गेले. ठीक आहे. मग त्याच्या लक्षात आलं की हे नष्ट होतात म्हणजे ध्वनी नष्ट होतात, म्हणून ध्वनीला त्या ठिकाणी क्षेर असं म्हटलेलं आहे. ध्वनी जे आहे हे क्षेर असतात. क्षेर म्हणजे काय? तर नष्ट होणारे. क्षेरचा अर्थ काय आहे? नष्ट होणारे. ठीक आहे. क्षेर म्हणजे काय रे पोरं? हो, नष्ट होणारे. हे दोन्ही उरलेले नष्ट. मग ही जात मानवाची मुळातच बुद्धिमान आहे की नाही? मुळातच बुद्धिमान. मग ह्यानं काय केलं? हे रात कुठं होतं आधी? जंगलात. ह्या इकडं पळ तिकडं पळ आहे की नाही? ह्या झाडावर जाय, त्याचे फुलं तोड. ह्याच्या लक्षात आलं की आपण काय फुलं गोळा केले, आपण काय वनस्पतीचे पानं गोळा केले, तर त्यांना रंग असतो तो कुठला असा बारीक केला तर त्याच्यापासून रंग तयार होते. ठीक आहे. मग हे तसला रंग तयार करायचं ह्याला माहिती होतं. ठीक आहे. मग ह्यानं काय केलं माहिती आहे का? अक्कल लढविली, म्हणजे ह्यानं अक्कलीचा वापर केला पहा. ठीक आहे. आणि हे जे ध्वनी जे आहेत हे ध्वनी या ठिकाणी जे आहे नष्ट होणारे जे ध्वनी होते, आता ह्याच्यासाठी ह्या पट्ट्यानं काय केलं माहिती आहे का? म्हणजे ह्या पूर्वीच्या मानवानं काय केलं माहिती आहे का? हे जे ध्वनी जे आहेत हे ध्वनी जे नष्ट होऊन जात होते ह्या ध्वनीला काय केलं माहिती आहे? हे का ह्या ध्वनीला त्यानं काय केलं? हे जे रंग आहेत, रंग म्हणजेच वर्ण. वर्ण या शब्दाचाच अर्थ काय होतो? रंग. तर या रंगाच्या किंवा या वर्णाच्या साह्यानं त्यांना काय केलं माहिती आहे? विशिष्ट असे संकेत दिले, म्हणजेच त्या ठिकाणी चिन्ह दिले, म्हणजेच त्या ठिकाणी काय करून ठेवल्या? खुणा करून ठेवल्या. ह्या ध्वनीच्या खुणा करून ठेवल्या. बघा कसा बुद्धिमान आहे हा. ठीक आहे. आणि तुम्हाला एक एक प्रश्न कसा तयार होतो ते सांगतो भाऊ. ठीक आहे. पहा, संकेत चिन्ह आणि खुणा दिल्या कशाला? त्या ध्वनीला. ठीक आहे. मग मानवानं इकडून ध्वनी काढला पहा असा म्हटलं की त्यानं काय केलं? अला हो काय हे असं चिन्ह देऊन ठेवलं. कशाच्या साह्यानं चिन्ह दिलं रे दादांनो? हे रंगाच्या साह्यानं दिलं. कशाच्या साह्यानं लिहून दिलं? रंगाच्या साह्यानं जे आहे हे त्या ठिकाणी त्यानं या ठिकाणी ते चिन्ह दिलं. बरोबर आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी हे अशा पद्धतीचे जे आहेत, समजा त्याच्यानंतर त्यानं आ हे असे चिन्ह दिले. हे काय आहेत? चिन्हच आहेत ना. हे ई बरं का, काय हे चिन्ह आहे. हे अशा प्रकारचे जे आहेत हे चिन्ह त्या ठिकाणी दिले किंवा ह्यालाच संकेत असं म्हणत असतो किंवा ह्यालाच आपण खुणा असं म्हणत असतो. ठीक आहे.
मग आता हे जे आहेत हे वर्णाच्या सहाय्याने लिहिलेत. वर्ण म्हणजेच काय रे पोरं? हो, रंग. म्हणून हे अशा प्रकारे जे लिहिलेले आहेत त्यांना आपण वर्ण असं म्हटलं. काय म्हटलं? वर्ण असं म्हटलं. मग हे वर्ण काय आहेत? तर वर्ण हे मानवाच्या ध्वनीचे चिन्ह आहेत की नाहीत? ठीक आहे, मानवी ध्वनीचे काय आहेत? हे चिन्ह आहेत. लक्षात येत आहे? मग हे मानवी ध्वनीचे चिन्ह आहेत. वर्ण काय आहेत? तर वर्ण हे मानवी ध्वनीचे चिन्ह आहेत. मानवी ध्वनीचे चिन्ह आहेत. बघा रे बाबा, हो का, हे मानवी ध्वनीचे चिन्हच आहेत की नाही सगळे? लक्षात आलं का? मग अशा पद्धतीनं हे वर्ण तयार केले आणि या वर्णापासून मग आपली जे आहे प्रत्येक भाषेमधली एक वर्णमाला तयार झाली. ठीक आहे, आणि त्याच्यापासून मग विविध शब्द तयार झाले. अशा पद्धतीनं जी आहे ही भाषा तयार झालेली आहे. म्हणून या ठिकाणी आपण सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचे आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. पहा आता या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं? जगातल्या प्रत्येक भाषेचा जर मूलभूत घटक कोणता आहे असं जर आपल्याला जर विचारलं, काय म्हणालो बाबा? मूलभूत घटक कोणता आहे हे जर तुम्हाला त्या ठिकाणी जर विचारलं तर जगातल्या प्रत्येक भाषेचा मूलभूत घटक हा ध्वनी आहे पोरांनो. कोणता आहे? ध्वनी आहे. का? कारण पहा हे ध्वनीचे तर चिन्ह आहेत ना. चिन्ह कशाला द्यालो आपण? ध्वनीला. मग ह्या चिन्हाचं मूळ काय आहे? तर चिन्हाचं मूळ जे आहे, या चिन्हाचं मूळ काय आहे? हो का, हा ध्वनी आहे. लक्षात येत आहे? चिन्हाचं मूळ जे आहे हे कुणाला ध्वनी दिलेले आहेत? आपण या ध्वनीला दिलेले आहेत. हे कुणाला संकेत दिलेले आहेत? कुणाला चिन्ह दिलेले आहेत? कुणाला खुणा केलेले आहेत? तर या ध्वनीला केलेले आहेत. ठीक आहे, म्हणून जगातली प्रत्येक भाषा जी आहे ही ध्वनीपासून बनलेली आहे. परंतु हा ध्वनी कुणाचा असतो? डुकराचा, मानवाचा, गाढवाचा. ठीक आहे, तर मानवी ध्वनी असतो. मग जगातली प्रत्येक भाषा जी आहे, जगातली प्रत्येक भाषा कशापासून तयार झालेली आहे? तर ध्वनीपासून तयार झालेली आहे. कुणाच्या ध्वनीपासून तयार झालेली आहे? तर ती मानवाच्या ध्वनीपासून तयार झालेली आहे. म्हणून जगातल्या प्रत्येक भाषेचा मूलभूत घटक कोणता आहे? ध्वनी. परंतु हा ध्वनी कसा आहे पोरं? हो सांगा एकदा. ध्वनी आहे क्षर. क्षर म्हणजे काय? नष्ट होणारा. तुला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, ध्वनी हा क्षर आहे की अक्षर आहे? तर ध्वनी हा क्षर आहे. क्षर का आहे? कारण तो हवेमध्ये नष्ट होऊन जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हे जे वर्ण जे आहेत, आता हे वर्ण आपल्या डोळ्याला दिसायले की नाही बाबा? वर्ण आपल्या डोळ्याला दिसायले ना. ठीक आहे, मग वर्ण आपल्या डोळ्याला दिसायले आणि हे अक्षर आहेत की अक्षर आहेत? अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मग या ठिकाणी जे आहेत हे जे आहेत हे अक्षर असतात. ठीक आहे, वर्ण जे असतात अक्षर असतात. अक्षर म्हणजे काय? तर नष्ट न होणारे. लक्षात येतं आहे? नष्ट न होणारे. या दृष्टिकोनातून यांना आपण काय म्हणायचं? अक्षर आणि क्षर असा एवढा तुम्ही या ठिकाणी मुद्दा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यातून तुम्हाला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहा की पूर्वी माणसाला भाषा बोलताच येत नव्हती. ठीक आहे, मग त्याला ज्या वेळेला गरज पडली त्यावेळेला त्यानं ध्वनीचा वापर करायला सुरुवात केली आणि ध्वनीचा वापर सुरू केल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की हा ध्वनी जो आहे हा क्षर आहे किंवा नष्ट होणारा आहे. मग त्यानं साह्य घेतलं रंगाचं किंवा वर्णाचं. त्या रंगाच्या साह्यानं त्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा दिल्या, त्यानं संकेत दिले किंवा त्या ठिकाणी चिन्ह दिले आणि अशा पद्धतीनं जे आहे मग आपली भाषा जी आहे ही तयार होत गेली. ठीक आहे, आणि म्हणून या ठिकाणी ध्वनी क्षर आहे आणि हे जे वर्ण जे आहेत हे अक्षर आहेत, म्हणजे ती नष्ट न होणारी आहेत. या ध्वनीमध्ये आणि वर्णामध्ये असा फरक नाही. ठीक आहे, कारण या ध्वनीलाच आपण वर्ण असं म्हणत असतो, परंतु त्यांच्या स्वरूपामध्ये फरक आहे. हा त्यांच्या स्वरूपात असणारा फरक हा आपल्याला पुढं पाहायचा आहे. ठीक आहे, सध्या जे आहे आपल्याला भाषेबद्दल या ठिकाणी बोलायचं आहे. लक्षात येते का? ठीक आहे, मग तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न जर विचारला तर हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. पहा, मूलभूत घटक जर विचारला तर तुम्हाला या ठिकाणी ध्वनी द्यायचा. ठीक आहे, ध्वनी काय आहे आता सगळ्या भानगडी आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. म्हणजे या टॉपिकमध्ये आता आपल्याला काय काय पाहायचं आहे हे एकदा तुम्हाला या ठिकाणी सांगून टाकतो. पहा बघा, सर्वप्रथम जे आहे आपल्याला भाषा म्हणजे काय हे आता समजून घ्यायचं. ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे आहे पोरं हो हे भाषा झाल्याच्या नंतर भाषेच्या आपल्याला व्याख्या पाहायच्या. मग भाषेच्या व्याख्या झाल्याच्या नंतर भाषेचे आपण काय करू माहिती आहे का? वैशिष्ट्य पाहू. आता मी तुम्हाला काय सांगितलं की भाषा निर्माण कशी झाली, भाषा निर्माण कशी झाली हे तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगितलं. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर जे आहे भाषेचे जे प्रकार आहेत हे भाषेचे प्रकार आपण पाहू. त्याचबरोबर हे वैशिष्ट्य झाल्याबरोबर जे आहेत ठीक आहे भाषाविषयक कौशल्य जे आहे. ठीक आहे, तर हे भाषाविषयक कौशल्य काय काय आहेत ठीक आहे हे देखील मुद्दे आपण या ठिकाणी
पाहणार आहोत, ठीक आहे. आणि मग हे एवढं सगळं झाल्याच्या नंतर जे आहे, ठीक आहे, आपण या चॅप्टरमध्ये पुढं लिपीचा अभ्यास करणार आहोत, ठीक आहे. मग ही लिपी झाली, ठीक आहे. मग या लिपीमध्ये आपण ब्राह्मी लिपी आहे, खरोष्टी लिपी आहे, देवनागरी लिपी आहे, मोडी लिपी आहे, या लिपींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, ठीक आहे. लक्षात येत आहे. आणि मग ही लिपी झाल्याच्या नंतर जे आहे आपण या ठिकाणी थेट आपली मराठी भाषा कशी निर्माण झाली, मग या मराठी भाषा निर्माण झाली त्याच्याबद्दल बोलणार आहोत. आणि त्याच्यानंतर जे आहे या मराठी भाषेचं व्याकरण आपण सुरू करणार आहोत. लक्षात येत आहे का. आणि हे सगळे मुद्दे जे आहेत हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून आपल्याला या ठिकाणी अभ्यास ह्याच्यासाठी करायचा आहे की निकाल काढण्यासाठी, निकाल घालविण्यासाठी करायचं नाही ना बापू. म्हणून सगळं डिटेलमध्ये करायचं. लक्षात आलं का. एकदाच करायचं, साला परीक्षा दिली की सगळा धिंगाणाच झाला पाहिजे, आपला नाही त्या पेपरचा झाला पाहिजे. लक्षात येते. नाही तर लय जणाचा स्वतःच धिंगाणा होते. चंबू गबाळ बांधावं लागते, म्हशी घ्यावं लागत्या, ठीक आहे. हां, मग त्या राखीत बसावं लागते. काप गवत कर कर आहे की नाही, दुसरं काहीच नाही राहतं आपल्या हातामध्ये. लक्षात येतं आहे. त्याच्यामुळं जे आहे, ठीक आहे, या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता आपण या ठिकाणी भाषा जी आहे या भाषेपासून शिकायला सुरुवात करूयात. पहा, ठीक आहे. चला आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, ठीक आहे. आता ह्या भाषेबद्दल बोलत असताना जे आहे मी जे तुम्हाला या ठिकाणी सांगेल तो मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस दोन्हीही सुरू आहेत. हे देखील तुम्ही सगळ्या लोकांना सांगा. भाऊ, मराठीचा एकही मार्क जाणार नाही. शब्दसंग्रह बी घेता आणि मराठी व्याकरण बी घेता, डोक्यात असं फिट्ट करून टाकतो, फिट्ट करून टाकतो. लक्षात येते का. ठीक आहे. हां, चला त्याच्यानंतर आता पुढचं पहा. हे काय म्हटलंय की भाषा. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं रे दादांनो, ठीक आहे. लक्ष का बरं द्यायचं, कारण आपल्याला ते परीक्षेमध्ये विचारलं जातंय, म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं, ठीक आहे. उगच्या उगं द्यायचं का की परीक्षेत विचारलं जातंय म्हणून द्यायचं, ठीक आहे. तर पहा, भाषा. आता भाषा हा शब्द डॅश डॅश पासून बनला आहे असा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर भाषा हा शब्द जो आहे, भाषा हा शब्द पहा, भास, भाषा हा जो शब्द आहे तो भास या संस्कृत धातूपासून बनला आहे. संस्कृत धातू पासून बनला आहे, ठीक आहे. मग या ठिकाणी पहिला मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की भाषा हा शब्द जो आहे, हा भाषा हा शब्द कोणत्या म्हणजे धातूपासून तयार झालेला आहे. तर भाष या धातूपासून तयार झालेला आहे. या शेचा पाय मोडलेला आहे पहा. आणि हा कोणता धातू आहे रे, संस्कृत धातू आहे. कसला धातू आहे तो, संस्कृत धातू आहे, ठीक आहे. लक्षात येत आहे. आता याच्यानंतर जे आहे हा पुढचा मुद्दा सांगतो पहा. जरा पेन चेंज करतो, हा, ठीक आहे. हां, जरा पेन चेंज करतो बघा आता, ठीक आहे. भाषा, भाष या धातूपासून जे आहे हा संस्कृत धातू तयार झालेला आहे, ठीक आहे. आता याच्यानंतर जे आहे, ठीक आहे, बघा पुढचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे ते पहा. तर या भाष या शब्दाचा जो अर्थ जो आहे, ठीक आहे, तर ह्याचा अर्थ काय आहे तो अगोदर आपण या ठिकाणी पाहूयात. पहा, बघा आता सगळ्यांनी इकडं याचा अर्थ काय आहे. भाष या धातूचा अर्थ काय आहे, तर याचा पहिला अर्थ होतो पहा, एक पुरो हो, बोलणे, ठीक आहे. काय होतं याचा अर्थ, बोलणे, ठीक आहे. तुम्हाला काय विचारू द्या परीक्षेमध्ये, हे आपल्याला सगळं डिटेलमध्ये अभ्यासायचं आहे. बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे, बोलण्याचा व्यवहार करणे असा देखील त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर आवाज उत्पन्न करणे, आवाज उत्पन्न करणे हा पण त्याचा अर्थ आहे, ठीक आहे. बोलणे, बोलण्याचा व्यवहार करणे आणि त्याचा आवाज उत्पन्न करणे असा या भाष या शब्दाचा अर्थ आहे. लक्षात येते का, ठीक आहे. आपण दोन गोष्टी पाहिल्या की भाषा हा शब्द भाषा संस्कृत धातूपासून तयार झाला, त्याचा जो अर्थ आहे तो बोलणे, बोलण्याचा व्यवहार करणे किंवा आवाज उत्पन्न करणे असा त्याचा अर्थ होतो, ठीक आहे. मग आता पुढचा मुद्दा या ठिकाणी पहा. या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी याचा आता व्याख्या पाहायच्यात. कशाच्या व्याख्या पाहायच्यात, तर भाषेच्या व्याख्या पाहायच्यात. भाषा म्हणजे काय आहे, ठीक आहे. अशा काही व्याकरणकारांनी व्याख्या केलेल्या आहेत, त्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. मग याच्यातली पहिली जी व्याख्या जी आहे ही पहिली व्याख्या पहा, मराठी भाषा उद्गम आणि विकास या ग्रंथामध्ये जे आहे, ठीक आहे, कृपा कुलकर्णी, ठीक आहे, कृपा
कुलकर्णी यांनी भाषेची व्याख्या काय केलेली आहे? तर हे का इकडे पहा, तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये 100% प्रश्न असा विचारला जाऊ शकतो. काय विचारला जाऊ शकतो की ही व्याख्या कोणी केलेली आहे? मग आता कृपा कुलकर्णी काय म्हणतात ते पहा. भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनींचा समूह होय. आताच मी तुम्हाला काय सांगितलं भाऊ, जगातली प्रत्येक भाषा जी आहे ही जगातली प्रत्येक भाषा कशापासून तयार झालेली आहे? तर जगातली प्रत्येक भाषा ही मानवी ध्वनीपासून तयार झालेली आहे. कशापासून तयार झालेली आहे? मानवी ध्वनीपासून तयार झालेली आहे. मग कृपा कुलकर्णी या ठिकाणी काय म्हणतात ते पहा. भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनींचा समूह होय. आता ह्याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो पहा. व्यवहारास प्रवृत्त करणारे ध्वनी. आता व्यवहारास प्रवृत्त करणारे ध्वनी म्हणजे काय? तर आता हे का हे इकडे बघा. ठीक आहे, हे का हा आहे आपला खंडू. ठीक आहे, आता खंडूला एक पोरगी पटली. ठीक आहे, मग पोरगी पटली की हे काय केला भाऊ, एका दुकानात गेला असा. ठीक आहे, आणि दुकानात गेला आणि ह्याला या दुकानातली पाहिजे ही अशी कॅडबरी तिला द्यायला आहे की नाही, बरं का. मग खंडू इकडे आला आणि काय म्हणाल बाबा, इथं समजा हो का ही दुकानदारी नाही. ठीक आहे, हिला काय म्हणाल तो, कसला ध्वनी काढल, त्याला पाहिजे काय चॉकलेट. कुणाला द्यायचंय? डॅडसला द्यायचंय. मग हा काय म्हणाल बघा आता इकडं, मला एक कॅडबरी द्या. उच्चार काय काढालाय, ध्वनी काय काढालाय मुखातून, मला कॅडबरी द्या. आता मग कॅडबरी द्या म्हटल्याच्या नंतर त्याच्या हातात पैशाची नोट अशी दिली त्यानं. ठीक आहे, 100 रुपयाची. ठीक आहे, दिली. यांनी घेतली आणि त्याच्या बदल्यात ह्याला या ठिकाणी हे चॉकलेट दिलं. ठीक आहे, म्हणजे त्यानं असला ध्वनी काढला, हा ध्वनींचा समूह काढला की मला चॉकलेट पाहिजे किंवा मला चॉकलेट द्या. ठीक आहे, हे पैसे दिले आणि हे चॉकलेट घेतलं. म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनींचा समूह. म्हणजे ह्यांचा व्यवहार झाला ना, कारण यांना पैसे दिले आणि त्यांनी तिकडून त्याला चॉकलेट दिलं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जे आहे कशाच्या माध्यमातून हा ध्वनीचा समूह जो आहे, ध्वनीचा समूह उच्चारला. ध्वनीचा समूह कोणता? तर चॉकलेट. लक्षात आलं का, चॉकलेट म्हणला. मग अशी या ठिकाणी जी आहे भाषेची व्याख्या कुणी केलेली आहे तर कृपा कुलकर्णी काय म्हणतात, भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनींचा समूह. अशी या ठिकाणी भाषेची व्याख्या कुणी केलेली आहे तर कृपा कुलकर्णी यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. ठीक आहे, आता ही पुढची पहा. खास मानवी अशी संदेशवहनाची व्यवस्था म्हणजे भाषा होय. संदेशवहन म्हणजे काय तर या ठिकाणी इकडूनही बोलणे आणि इकडूनही बोलणे म्हणजे दोघांमध्ये संवाद तयार होणं. ठीक आहे, याला आपण संदेशवहन असं म्हणत असतो. ठीक आहे, मग खास मानवी अशी संदेशवहनाची व्यवस्था म्हणजे भाषा होय. अशी भाषेची व्याख्या कुणी केलेली असेल तर ही केलेली आहे भालचंद्र नेमाडे. कुणी केली ही? भालचंद्र नेमाडे. खोसलाकार भालचंद्र नेमाडे यांनी ही व्याख्या केलेली आहे. ठीक आहे, हा एक मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खास मानवी अशी संदेशवहनाची व्यवस्था म्हणजे भाषा होय. भालचंद्र नेमाडेंनी अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. आणि आता पुढचं पहा. या ठिकाणी शास्त्रीय मराठी व्याकरण हा ग्रंथ कुणाचा आहे तर याच्यावरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे मोरो केशव दामले. ठीक आहे, आता मोरो केशव दामले यांनी केलेली व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. मोरो केशव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथामध्ये जी काही भाषेची व्याख्या केलेली आहे ती अशा प्रकारची केलेली आहे पहा. एक त्यांनी स्वाभाविक भाषा असं म्हटलेलं आहे आणि दुसरं जे आहे त्यांनी सांकेतिक भाषा असं या ठिकाणी भाषेची 2 प्रकारे जे आहे त्यांनी फोड केलेली आहे. किंवा स्वाभाविक भाषा किंवा सांकेतिक भाषा जर सर्वप्रथम पण असं कुणा सांगितलं असेल तर ते मोरो केशव दामले यांनी सांगितलेली आहे. मग स्वाभाविक भाषेमध्ये ते काय म्हणतात ते पहा. स्वाभाविक म्हणजेच काय तर याचा दुसरा अर्थ आहे पहा नैसर्गिक. ठीक आहे, मोरो केशव दामलेंनी भाषेची व्याख्या काय केली ती पहा. आवाज, चेहरा व हावभाव यांच्या साह्याने व्यक्त होणाऱ्या भाषेस स्वाभाविक भाषा अशी म्हणतात. आवाज,
चेहरा, हावभाव, इकडे ये, इकडे, तिकडे जाय, है की नाही, हे जे हावभाव आहेत, ठीक आहे, हे आवाज, चेहरा व हावभाव यांच्या साह्याने व्यक्त होणाऱ्या भाषेस स्वाभाविक भाषा म्हणतात. मग अशी स्वाभाविक भाषेची व्याख्या कुणा केलेली आहे? मोरो केशव दामले यांनी केलेली आहे. मोरो केशव दामले यांनी स्वाभाविक भाषा एवढंच सांगून गपची बसले का? नाही, पुन्हा आणखीन काय म्हणाले? सांकेतिक भाषा. मग त्यांनी सांकेतिक भाषा कशाला म्हटलंय? तर आता हे ऐका, पहा. अमुक अमुक खुणेने अमुक अमुक बाबीचे दर्शन घडविता येते. अमुक अमुक बाबीने अमुक अमुक बाबीचे दर्शन घडविता येते म्हणजे काय? हे आता आपण या ठिकाणी समजून घेऊयात. ठीक आहे. आता अमुक अमुक खुणेने अमुक अमुक बाबीचे दर्शन घडविता येते, पण त्या कल्पनेचे ग्रहण करावे लागते. अशा भाषेस कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा असे म्हणतात. आता पहा, मी या ठिकाणी असं म्हणालो, हे रस्ता आहे पुरो, हो असा रस्ता आहे, ठीक आहे, आणि एकाएकी ह्या रस्त्यावर इथं वळण आहे, लक्षात येते, रस्ता असा इकडे वळला आहे की नाही. मग तुला इथं पाटी लिहिलेली असती, पहा. आता ही उजवी बाजू आहे, उजवीकडे वळण आहे की नाही, उजवीकडे वळण आहे म्हणजे येथे वळण आहे. तुला अशी काय केली भाऊ? एक खून केली, आहे की नाही. मग तुला काय केलं? इथं सावध केले की, किंवा तुला असं म्हटलं या ठिकाणी की उजवीकडे वळा, ठीक आहे. तर ह्या चिन्हानं देखील उजवीकडे वळा हे सांगता येते की सांगता येत नाही. मग ही अमुक अमुक केलेली काय आहे? खून आहे. मग या अमुक अमुक केलेल्या खुनानं या ठिकाणी कोणत्या बाबीचं दर्शन झालं की आता तुम्हाला कळालं किंवा उजवीकडे वळलं पाहिजे, उजवीकडे वळा, नाही तर मग पुढं जाण धाडका, आहे की नाही. ह्या हातपाय मोडून, या छातीची बरगाडी मोडून, आहे की नाही. लक्षात आलं का? ठीक आहे. मग अमुक अमुक खुणेने अमुक अमुक बाबीचे दर्शन घडविता येते, पण त्या कल्पनेचे ग्रहण करावे लागते. म्हणजे ह्या कल्पनेचं आपल्याला काय करावं लागते? ग्रहण करावं लागतं. त्याला कोणती भाषा म्हणायचं? कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा असं म्हणायचं. अशी भाषेची व्याख्या कुणी केलेली आहे? तर अशी भाषेची व्याख्या ही या ठिकाणी मोरो केशव दामले यांनी केलेली आहे. मोरो केशव दामले साहेब काय म्हणाले? ठीक आहे, स्वाभाविक भाषा आणि सांकेतिक भाषा अशा दोन्हीही पद्धतीनं त्यांनी ती भाषेचं जे आहे ती व्याख्या केलेली आहे. एकदम समर्पक अशी भाषेची व्याख्या केलेली आहे. त्याच्यानंतर पहा, मराठी रत्नाकर या ग्रंथामध्ये, ठीक आहे, कोणत्या ग्रंथामध्ये? मराठी शब्द रत्नाकर, ठीक आहे, शब्द रत्नाकर या ग्रंथामध्ये नागो आपटे, बघा रे, नागो आपटे यांनी केलेली ही व्याख्या आहे. ठीक आहे. आणि ते काय म्हणतात पहा, मनातील कल्पना शब्दांच्या द्वारे प्रकटण्याचे साधन म्हणजे भाषा होय. मनातील कल्पना शब्दांच्या द्वारे प्रकटण्याचे साधन म्हणजे भाषा होय. ठीक आहे, म्हणजे भाषा होय. ठीक आहे. आता हे काय म्हणाले ते पहा. आता समजा माया मनामध्ये कल्पना आली, कल्पना काय आली बा? ठीक आहे, की पोरांना एक गाणं म्हणून दाखवावं. ठीक आहे. मग ही माया मनातली कल्पना आली की मग मी काय करतो माहिती आहे का? एक गाणं म्हणतो. मग ते गाणं म्हणणं म्हणजेच काय? त्याला प्रकट करणं आहे. मग हे प्रकट करण्याचं साधन कोणतं आहे? तर भाषा आहे. आलं का लक्षात? किंवा तुझ्या मनामध्ये एकदा विचार आला बाबू, ठीक आहे, की डॅश डॅशला एक चिठ्ठी लिहावी, तुझ्या लग्नाची चिठ्ठी लिहावी, आहे की नाही. मग तुझ्या लग्नाची चिठ्ठी लिहावी म्हटल्याच्या नंतर समजा तू चिठ्ठी लिहिली, तर ती चिठ्ठी लिहिणं हे देखील काय नुसतं बोलणंच नाही, तर लिहून तू हा विचार त्या ठिकाणी व्यक्त करणं म्हणजे देखील ती काय आहे? भाषा आहे. लक्षात आलं का? अशा पद्धतीने या ठिकाणी भाषेच्या व्याख्या केलेल्या आहेत. ठीक आहे, आपण ते सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवावं. आता पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूत. पहा, ठीक आहे, तो हा आहे राजांनो. कोणता? सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. बघा इथं काय म्हणलं आपण. आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या की हे अनेकदा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. डॅश डॅश म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन असते. तर या ठिकाणी जी भाषा जी असते, भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन असते. किंवा विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? तर म्हणजे असते भाऊ भाषा. काय असते रे भाऊ? भाषा. तुझ्या मनामध्ये आलेले विचार, तुझ्या मनात दाटून आलेल्या भावना, तुला आलेले अनुभव, आहे की नाही. आता पहा, तुझ्या मनामध्ये विचार आला, तुझ्या मनामध्ये विचार काय आला की आपण समोरच्याला नंबर मागावा, व्यक्तीला. तर गेला आणि म्हणला मला नंबर भेटेल का, आहे की नाही. काय नंबर भेटेल का? तुला दिला नंबर, ठीक आहे, तुला काय केला? नंबर दिला. तुझी भावना एवढी उतावीळ झाली, ठीक
ठीक आहे हां, की तू डायरेक्टच मग काय म्हणला, या नाश्त्या पाण्याला, आहे की नाही. मग तू त्या भावनेनं काय केलं, बोलून घेतलं. पण ते आले कुणा तर पाहिलं, तुला असं चोपलं, हां ठेक्यात धरू, ठीक आहे. मग तुला काय आला त्याच्यातला अनुभव. मग हे सगळं व्यक्त करण्याचं जे साधन आहे हे काय आहे भाऊ, भाषा आहे. भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन असते, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या मनातील विचार बोलून दाखवणे हे भाषेचे महत्त्वाचे स्वरूप आहे की नाही. विचार बोलून दाखवणे हे भाषेचं महत्त्वाचं स्वरूप आहे. आणि तसेच आपले विचार आपण लिहूनही दाखवतो. लक्षात येते का. मग लिहिणं आणि बोलणं हे दोन्हीही भाषेचीच म्हणजे स्वरूप आहेत. लक्षात येतंय, तिला बोलता पण येतं आणि लिहिता पण येतं. आणखीन एक पहा, हे अनेकदा परीक्षेमध्ये विचारलेलं वाक्य आहे पहा, बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय, भाषा. ठीक आहे, एक बोलणारा आणि दुसरा ऐकणारा. समजा हे का हे दोघं बसलेत हॉटेलमध्ये, ठीक आहे हां. आता मला सांगा, हॉटेलमध्ये नाही गार्डनमध्ये कुठेही म्हणा, हे का हे टेबल आहे असा, ठीक आहे, मस्त इथं प्लेटीवर प्लेटी आहे की नाही. एक खाली हे फुकटचं आहे ना यांना, ठीक आहे, लक्षात येते. मग आता यांनी काय केलं माहिती आहे का, बोलायला सुरू केलं पहा. तर मला सांगा, या दोघांना जोडायचं काम कोण करायले, यांच्या दोघांच्या मुखातून निघणारी जी भाषा आहे, ठीक आहे, ही भाषा यांना जोडण्याचं काम करते, ठीक आहे. मग बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय असते पुरं, हो भाषा. ह्याला स्टार करून ठेवा, हे अनेकदा परीक्षेमध्ये विचारलेलं विधान आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी भाषेबद्दल ढोबळमानाने या ठिकाणी बोललो. आता आपण भाषेची वैशिष्ट्ये पाहूयात रे, ठीक आहे. या भाषेची वैशिष्ट्ये काय आहेत ते पहा. भाषेची वैशिष्ट्ये, तर भाषेचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे पुरं, हो हे लक्षात घ्या. भाषा एक डॅश संस्था आहे, ठीक आहे. तर भाषा जी आहे, भाषा एक सामाजिक संस्था आहे. कसली संस्था आहे रे पोरं, हो सामाजिक संस्था आहे. का बरं सामाजिक संस्था आहे, कारण समाज भाषा तयार करतो म्हणून ती सामाजिक संस्था आहे. लक्षात येतंय. हे सगळे मुद्दे आपल्याला डिटेलमध्ये पाहिजेत पहा. भाषा ही डॅश निर्मिती आहे. भाषा ही मानवाची निर्मिती आहे. म्हणजे भाषा कुणा निर्माण केली रे पोरं, हो मानवानं निर्माण केलेली आहे. मग भाषा ही मानवाची निर्मिती आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य पहा, भाषिक क्षमता आहे फक्त माणसाचीच वैशिष्ट्य आहे भाऊ, ठीक आहे. डुक्कर भाषा बोलू शकत नाही, गाढव बोलू शकत नाही. गाढव तुम्हाला हाक मारते का, या रे मला लय वजन झाले, ये गाढवा माझं वजन कमी कर, असं ते हाक मारते का आपल्याला, नाही, ठीक आहे. मग भाषिक क्षमता जी आहे हे फक्त कुणाचं वैशिष्ट्य आहे, हे माणसाचेच वैशिष्ट्य आहे. हा पण मुद्दा आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि भाषा मानवाच्या डॅश प्रथम विकसित झाली. तर या ठिकाणी पहा, भाषा मानवाच्या बोलण्यातून, कशातून, बोलण्यातून. म्हणजे विचार करा, आपण सर्वप्रथम बोलतो की लिहितो रे पोरो, हो आहे की नाही. आता लहानपणापासून आपल्या लक्षात येत असेल, ठीक आहे, आधी आपण बोलायला शिकतो, आहे की नाही. माय माय माय, बाबा 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 असं आपण म्हणतो, ठीक आहे. बोबडं सुरुवातीला. म्हणजे भाषा प्रथम कशातून विकसित झाली, तर मानवाच्या बोलण्यातून विकसित झाली. लक्षात येतंय, ठीक आहे. त्याच्यानंतर भाषेचे स्वरूप हे डॅश असते. आता मला सांगा, मी तुम्हाला ह्याच्या अगोदर काय म्हणलं होतं की जगातली प्रत्येक भाषा जी आहे, जगातली प्रत्येक भाषा कशापासून तयार झालेली आहे, ध्वनीपासून तयार झालेली आहे. मग भाषेचे स्वरूप जे आहे हे ध्वनिमय असते, ठीक आहे. ध्वनिमय असते. म्हणजे जगातली प्रत्येक भाषा ही कशापासून तयार झालेली आहे, तर त्या ध्वनीपासून तयार झालेली आहे. म्हणून या ठिकाणी हा मुद्दा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. थोडा कलर चेंज करतो म्हणजे जे आहे तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी इथलं दिसेल, ठीक आहे. भाषा कशी आहे, ध्वनिमय आहे. ध्वनिमय आहे. भाषेचे स्वरूप कसं आहे, ध्वनिमय. म्हणजे त्या ध्वनीपासून तयार झालेली आहे. कुणाच्या ध्वनीपासून, मानवाच्या ध्वनीपासून. मानवाची मूळ भाषा ही सृष्टीतील ध्वनी अनुकरणातून उत्पन्न झाली. ध्वनीचं अनुकरण केलं त्याच्यामुळं जी आहे ही भाषा निर्माण झालेली आहे, ठीक आहे. भाषा हे केवळ ह्याला IMP करायचं पूर्व, हे अनेकदा परीक्षेमध्ये 2-3 वेळा प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. काय की भाषा हे केवळ संवादाचे साधन नसून साहित्यात ते एक आत्मविस्काराचे, ठीक आहे, आत्मविस्काराचे
सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. कशाचे? कसलं? सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. आता ह्याचा अर्थ समजून सांगतो. हे विधान परीक्षेमध्ये विचारले गेलेलं आहे. याचा पूर्वार्ध बरोबर आहे, याचा उत्तरार्ध बरोबर आहे. अशा स्वरूपाचं विधान जे आहे हे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे. भाषा हे केवळ संवादाचे साधन नसून आता ते साहित्यात एक आत्मआविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. याचा अर्थ काय माहिती आहे का? हो का? ठीक आहे. हे दोघं असे जर बसले या ठिकाणी, यांचं ज्या वेळेला बोलणं चालू असतं, हे दोघंही एकमेकाला बोलतात, त्यावेळेला त्याला आपण म्हणतो संवाद. ठीक आहे. पण आता भाऊ हे दोघं एकत्र आले, ठीक आहे, बिचाऱ्याचं व्यवस्थित चालू लागलं, ठीक आहे. परंतु तिसरा जे आहे एक मध्येच टपकला, हो का? हे आला, ठीक आहे. आता एका डोळ्याने हेकणं आहे, पण हे श्रीमंत आहे. लक्षात आलं का? ह्या भाळल्या दिलं ह्याला सोडून. मग ह्याला सोडून दिल्याच्या नंतर हे तर काय भाऊ, ठीक आहे, काय म्हणलं भाऊ? बेकार कार्यक्रम झाला त्याचा. ह्याला सोडून गेली, हे एकटंच राहिलं, आहे की नाही? मग आता ह्याला संवाद साधायला कोणी आहे का? ह्या गेल्या इकडं, ठीक आहे, हा एकटाच आहे इथं, आहे की नाही? हो काय? हे इकडं, आता हा झाला एकटा, आता हे बोलल कुणाला? ठीक आहे. मग याच्या मनामध्ये आलेले विचार जे आहेत, हे विचार ज्या वेळेला तो वही पेन काढून त्या ठिकाणी असं लिहिल, त्याला काय म्हणायचं? आत्माविष्कार. ठीक आहे. मग त्या ठिकाणी ते लेखन करल, आणि मग लेखन करल ते एखादी कविता गीता लिहिल, है की नाही? सुखदुःखाच्या सागरात या गेलीस मजका सोडून, तू गेलीस मजका सोडून, तू गेलीस मजका सोडून, पायदळीची धूळ ही ओली डोळ्यातील पाण्याने, रातही रुसली झोपही जगली सोडून तू जाण्याने, क्षणात एका लाख बंधने टाकलीस का तोडून, सुखदुःखाच्या सागरात या गेलीस मजका सोडून. आत्मआविष्कार. काय म्हणायचं याला? आत्मआविष्कार. ठीक आहे. मग हे आत्मआविष्कार करीत बसतंय, ठीक आहे. मग यालाच म्हणायचं भाषा हे केवळ संवादाचे साधन नसून साहित्यात ते आत्मआविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. लक्षात आलं? आणि भाषा जी आहे, पुढचं वैशिष्ट्य पहा, भाषा जी आहे ही परिवर्तनशील असते. भाषा कशी असते रे पोरं? हो, परिवर्तनशील असते. आलं कशात? ठीक आहे. भाषा कशी असते? भाषा ही परिवर्तनशील असते. ठीक आहे. त्याच्यानंतर परिवर्तनशील असते म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत जातो. ठीक आहे. भाषा ही स्थळ कालानुसार बदलत जाते. ठीक आहे. म्हणजे स्थळ आणि काळानुसार ती काय होत जाते? बदलत जाते. ठीक आहे. म्हणजे आता आपण म्हणतो ना, दर 12 कोशाला भाषा बदलते, है की नाही? आता पहा, आपलं आम्ही परभणीकडे काय म्हणतो? व्हैर, जायर, आलो किर, बसलो किर, है की नाही? आणि इकडे लातूरला काय लोक म्हणतील? येऊ लालाव, जाऊ लालाव, है की नाही? म्हणजे हे जे आहे हे काय आहे भाऊ? स्थळ आणि काळानुसार जे आहे भाषा बदलत जाते. भाषा ही एक नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. आणखीन एक मुद्दा या ठिकाणी ॲड करा. भाषेला जी आहे ही नदीची उपमा दिलेली आहे. कशाची उपमा दिलेली आहे? भाषेला नदीची उपमा दिलेली आहे. ती एखाद्या नदी प्रवाहाप्रमाणे असते. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जशी एक नदी आहे, ठीक आहे, ती जशी जशी अशी पुढं वाहत जाईल तसं तसं त्या ठिकाणी तिचा काठ तयार होतो, किंवा या ठिकाणी तिचा तट किंवा किनारा तयार होतो. तसं भाषा जी आहे त्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. ठीक आहे. ती वळण घेत जे आहे ही पुढं जात असते. ठीक आहे. आणि भाषेमध्ये बदल होत जाणे हे भाषेचे जिवंतपणाचे लक्षण आहे. ठीक आहे. हे पण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. जर भाषेत बदलच जर होत गेला नसेल तर ते तिच्या जिवंतपणाचं लक्षण नाही. ठीक आहे. भाषा शिकताना प्रथम कानांचा, नंतर डोळ्यांचा आणि त्यानंतर स्वर यंत्राचा वापर होतो. आता याचा अर्थ काय माहिती आहे का? भाषा शिकत असताना आपण अगोदर ऐकायला सुरू करतो. ज्याला ऐकायला येतंय का तेच माणूस बोलू शकते, आणि जे बहिरं असते का, बहिरं शक्यतो ते मुक असते, मुक. लक्षात येते का? ठीक आहे. म्हणून आता मला सांगा, आपण लहानपणी जे आहे, समजा तुम्हाला पाळण्यात टाकलं, वरून मायाशी खुळखुळा वाजी, ती खुळखुळा, माझं पिलू माझा रागू असं म्हणते की नाही? मग त्या खुळखुळ्याचा आवाज आणि मायच्या तोंडातला आवाज अगोदर तू ऐकतो, आहे की नाही? मग माय म्हणते, माय रागू तुझा पप्पा आला, तुझा पप्पा आला. मग पप्पा 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 हे शब्द त्याच्या कुठं पडतात? कानावर. मग ते म्हणायला सुरू करते, है की नाही? विशिष्ट प्राणी डोळ्यापुढं आला त्याच्या की मग ते सुरुवातीला म्हणजे पॉप
पप्पा, आहे की नाही? लक्षात येते? सर्वप्रथम कशाचा वापर होते? कानाचा वापर होतो, त्याच्यानंतर कशाचा होतो? डोळ्याचा होतो, आणि त्यानंतर जे आहे स्वरयंत्राचा वापर होतो. म्हणजे ज्या ठिकाणी त्यानुसार ते उच्चार करण्यासाठी हे स्वरयंत्राचा वापर. लक्षात येते? हा पण मुद्दा आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवावा. आता डायडॉस हा भाषा विकासाचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. ठीक आहे, तर भाषा विकासाचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा जर म्हटलं तर आकलन आहे. आकलन म्हणजे काय? तो समजून घेणे. ठीक आहे, हा भाषा विकासाचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. लक्षात येते? भाषा हे माहिती आणि कौशल्य शिकण्याचे एक साधन आहे. माहिती आणि कौशल्य शिकण्याचे जे आहे हे एक साधन आहे. मग आता माहिती आणि कौशल्य शिकण्याचे साधन म्हणजे काय रे बा? ठीक आहे, आता पहा, तुम्ही जे या ठिकाणी जे माझ्याकडून जे व्याकरण जे शिकायलात, ही माहिती घ्यायलात कशाच्याद्वारे? भाषेच्याद्वारे. मग भाषा या ठिकाणी काय म्हणून काम करायली? साधन म्हणून काम करायली. लक्षात येतंय? कौशल्य. ठीक आहे, आता एखादी इमारत कशी सुरेख तयार करायची, ठीक आहे, हे देखील आपण भाषेच्या माध्यमातूनच शिकतो ना. लक्षात येते का? किंवा एखादं चित्र एकदम चांगलं कसं काढायचं हे देखील समजा त्याला शिकवणारा भाषेच्या माध्यमातूनच शिकवल ना. ठीक आहे, मग माहिती आणि कौशल्य शिकण्याचे हे एक साधन आहे भाषा. ठीक आहे, हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भाषेमुळे जे आहे, भाषेमुळे सामाजिक आंतरक्रिया ज्या आहेत, या सामाजिक आंतरक्रिया चालू राहतात आणि माणसांची एकमेकांशी ओळख होते आणि संवाद सुरू होतो. तर हे झाले भाषेची वैशिष्ट्ये. लक्षात आलं का? ठीक आहे, भाषेमुळे सामाजिक आंतरक्रिया चालू राहतात. आता सामाजिक आंतरक्रिया चालू राहतात म्हणजे काय बा? ठीक आहे, समजा एखादा बापू आला, ठीक आहे, तुमच्या घरी, तुम्हाला बघितलं आणि विचारलं तुमच्या मायबापाला, पोराचं लग्न झालंय का हो? मायबाप म्हणतील नाही हो, कोणी येईच ना झाले. मनातल्या मनात. पण त्याला काय म्हणतील? त्याला म्हणतील नाही हो, आणखीन थांबावं म्हणाले, पोरगं तयारी करायला जरा MPSCची, पोलीस भरतीची, तलाट्याची, आहे की नाही? हां, मग ते काय म्हणाल माहिती आहे का? बायला पोरगीले निक्की आहे हो आमच्या गावात, बघा जमलं तर, आहे की नाही? हे कशाच्याद्वारे बोलायले? भाषेच्याद्वारे. मग मायबापाला वाटलं लॅटरीत लागली, असं तर कोणी येईच ना दाराला, आहे की नाही? मग साला लपडा काय झाले, गेलं बघायला. ठीक आहे, गेलं, लग्न झालं. मग ह्यालाच काय म्हणायचं भाऊ? सामाजिक आंतरक्रिया. काय म्हणायचं ह्याला? सामाजिक आंतरक्रिया. ठीक आहे, चालू राहतात आणि माणसांची एकमेकांशी ओळख होते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी भाषेची वैशिष्ट्ये सांगितले. ह्याच्यात काय पडलेले परीक्षेला महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, आता याच्यानंतर जे आहे हे राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. लक्षात येतंय? ठीक आहे, तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबण्याचं काम करूयात. राहिलेला भाग हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये जे आहे हा पुढच्या लेक्चरमध्ये घेऊयात. ओके.